मराठा आंदोलनाची धग राजकीय मैदान गाजवणार। रावेर मतदारसंघातून कोमलताईंना उमेदवारी मिळणार। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अंतरवाली सराटीमध्ये मराठा बांधवांची बैठक बोलावली। या बैठकीसाठी राज्यभरातून मराठा समाज अंतरवाली सराटीमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहिला। या बैठकीत बोलताना लोकसभा निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला महत्त्वपूर्ण आवाहन केलं आहे। यामध्ये लवकरच येत्या 30 तारखेपर्यंत गाव बैठका घेऊन आपला अहवाल कळवावा, त्यावरील लवकरच पुढील दिशा ठरवू असे देखील ते म्हणाले। या अनुषंगाने रावेर लोकसभासाठी इच्छुक असलेल्या काँग्रेस पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्ष कोमलताई बापूराव पाटील यांनी आपण रावेर लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे मनोज जरांगे पाटील यांना सांगितले। यावर लवकरच निर्णय घेण्यात येईल, मनोज जरांगे यांनी सांगितले। रावेर मधील जागा एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे विरुद्ध आपण अपक्ष लढणार असल्याची महिला रागिनी कोमलताई पाटील राहणार चहाडी तालुका चोपा येथील रहिवासी असून त्यांचा जनसंपर्क पाहता एकच फाईट वातावरण टाईट असे समीकरण होऊ शकते। यावेळी भारत राष्ट्र समिती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष नाना बचाव, उत्तर महाराष्ट्र सहसमन्वयक संदीप पाटील चोपा, विधानसभा प्रमुख समाधान बाविस्कर, योगेश पाटील नाटकर, हर्षद पाटील, बापूराव पाटील, अनिता बाविस्कर आदी मान्यवर उपस्थित होते। दिव्य महाराष्ट्र न्यूज करिता सतीश पाटील भडगाव यांनी आताही कोणत्याही प्रकारचा शेतकऱ्यांपर्यंत विचार केला नाही, त्यांच्या नुकसान भरपाईविषयी विचार केला नाही। मी शेतकऱ्यांकरता पुरेपूर त्यांची जी नुकसान भरपाई असो, पुढे येणारे काही अडचणी असो, त्यांना सामोरं जाण्याची ताकद ठेवील आणि माझ्या समोरील जोही तगडा उमेदवार राहील न घाबरता त्याला टक्कर देण्याची हिंमत धरून मी या रावेर लोकसभेमध्ये घुसत आहे। तरी काय मला पुरेपूर गॅरंटी आहे की माझे शेतकरी राजा जे आतापर्यंत हमीभावापासून दूर आहेत, त्यांच्या मालाला जो भावापासून दूर केला आहे आणि त्यांच्यापर्यंत नुसता होकार दिला जातो पण त्यांच्यापर्यंत कामे कोणतीही प्रकारे केली गेली नाही, म्हणून शेतकरी बळीराजा मरतच आहे। पण या शेतकऱ्यांसाठी मी पुरेपूर त्यांच्या हाकेला धाव देऊन जाईल आणि मला पुरेपूर भरोसा आहे की महिला वर्ग, शेतकरी राजा यांचा पुरेपूर सपोर्ट मला आहे, म्हणून मी रावेर लोकसभेसाठी इच्छुक आहे आणि मी उमेदवारी लढणारच आहे। मी